नवी मुंबईतून एक ब्रेकिंग बातमी येते। नवी मुंबईच्या मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल हा पोलिसांना गेलेला आहे। वाशीच्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून इनऑर्बिट मॉलची सध्या तपासणी सुरू आहे। नवी मुंबईतील वाशीमध्ये इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल हा पोलिसांना पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून इनऑर्बिट मॉलची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईतील इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल हा पोलिसांना पाठवण्यात आलेला होता। एका अज्ञात व्यक्तीने हा मेल पाठवलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून आता वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये सध्या तपासणी सुरू झालेली आहे। पोलीस इनऑर्बिट मॉलमध्ये पोहोचलेले आहेत आणि यानंतर आता इनऑर्बिट मॉलची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईतून ही महत्त्वाची बातमी आहे। वाशीमधील इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल नवी मुंबई पोलिसांना पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून इनऑर्बिट मॉलमध्ये तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। एका अज्ञात व्यक्तीने हा मेल पाठवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे। विक्रांत, नवी मुंबईतील इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलिसांना आलेला आहे, काय दिक्षी माहिती आहे? अगदी खरं आहे, तुम्ही जसं सांगताय मेल जो आहे तो पोलिसांना आलेला आहे। मी आता इनऑर्बिट मॉलच्या बाहेरच उभा आहे। आपण बघू शकतो खरं तर इनऑर्बिट मॉलचा रस्त्यालगतचा जो एंट्रन्स आहे त्या एंट्रन्स पासून खरं तर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये। आणखी आतल्या बाजूची दृश्य आपण खरं तर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकत नाही आहोत, मात्र आतमध्ये पोलिसांची जी मोठी गाडी आहे ती मोठी गाडी उभी आहे। बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते पोहोचलेलं आहे, अग्निशमन दल पोहोचलेलं आहे। संपूर्ण मॉल हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण मॉलच्या बाहेर बघू शकतो ज्यांना मॉलमध्ये जायचं आहे मात्र एंट्री बंद केली, अशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लोक हे मॉलच्या बाहेर थांबलेले आहेत। लोकांना नेमकं सांगितलं जात नाहीये की काय झालंय, फक्त इमर्जन्सी कॉल आहे इतकं सांगितलं जातं आणि त्यामुळे लोक हे वाट बघतायत की कधी एकदा मॉल उघडला जाईल आणि पुन्हा आतमध्ये जाता येईल। खरं तर वाशी स्टेशनच्या अगदी शेजारी असलेला हा इनऑर्बिट मॉल आणि वाशी स्टेशन म्हणजे खरं तर वाशी हा मुंबईचा एक एंट्री पॉइंट आहे आणि इतक्या महत्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची ही जी बातमी किंवा जो मेल आला त्या मेलमुळे खरं तर पोलीस यंत्रणा ही खडबडून जागी झालेली आहे। पोलीस यंत्रणा ही लगेच पोहोचलेली आहे। साधारण 2 तास झालेले आहेत हा मेल आला होता त्या गोष्टीला आणि आता त्यानंतर पोलीस यंत्रणा ही मॉलमध्ये पोहोचलेली आहे। सध्या संपूर्ण मॉलमध्ये तपास कार्य हे सुरू आहे। आपण बघू शकतो पोलिसांसोबतच मॉलचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा खरं तर इथे बॅरिकेड्सच्या शेजारी रस्त्यावर उभे आहेत आणि ते प्रयत्न करतायत लोकांना समजवण्याचा, लोकांना परिस्थिती समजावून सांगण्याचा आणि लोकांनी आज जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे। विक्रांत, बॉम्ब स्क्वॉड पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे का? बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मॉलच्या आतमध्ये बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, पोलीस आहे, अग्निशमन दल आहे, अशा वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आता सध्या शोध कार्य सुरू आहे। जो मेल आला त्याप्रमाणे खरंच बॉम्ब आतमध्ये आहे किंवा नाही हे शोधलं जाते। जर असेल तर तो अर्थातच डिफ्यूज केला जाईल आणि नसेल तर मग काही वेळानंतर त्यांचा एकदा तपास पूर्ण झाला, शोध कार्य पूर्ण झालं की त्यानंतर मॉल पुन्हा एकदा खुला केला जाईल। मात्र यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या तांत्रिक समजून घेतल्या पाहिजेत। काही लोकांच्या गाड्या या मॉलच्या पार्किंग मध्ये आहेत त्यामुळे ते पोलिसांशी उद्योग घालताना दिसत आहेत की आमची गाडी आतमध्ये आहे त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, मात्र पोलीस हे त्यांचं कर्तव्य बजावतात आणि त्यामुळे ते कोणालाही आतमध्ये सोडू शकत नाहीत। आताच्या घडीला मॉलच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते जमलेले आहेत। आपण पाहू शकतो मॉल हा आता बंद करण्यात आलेला आहे। साधारण 2 तासांपूर्वी आलेल्या मेलच्या कारणामुळे हा जो मॉल आहे तो बंद केलेला आपण पाहतोय। हे लोक जे आहेत ते मॉलच्या बाहेर जमलेले आपण पाहू शकतोय आणि पोलीस सोबतच मॉलचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून लोकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मॉल हा पूर्णतः रिकामा करण्यात आलेला आहे। मॉलच्या आतमध्ये कुणालाही एंट्री दिलेली जात नाहीये, अशा प्रकारची ही आत्ताची परिस्थिती आहे। प्रथमेश, नक्कीच विक्रांत, मात्र इनऑर्बिट मॉल पासून हाकेच्या अंतरावरती वाशी स्टेशन आहे। या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते। या ठिकाणी देखील पोलिसांनी काही खबरदारी घेतलेली आहे का? कारण जशी ही बातमी पसरेल त्यानंतर गोंधळ माजण्याचा शक्यता वर्तवली जाते। वाशी स्टेशन जवळ देखील पोलिसांनी काही खबरदारी घेतली आहे का? कारण इनऑर्बिट मॉल पासून वाशी स्टेशन अगदीच जवळ आहे। अगदी खरं प्रथमेश, तुम्ही जसं म्हणालात वाशी स्टेशन हे अगदी हाकेच्या अंतरावर इनऑर्बिट मॉल पासून आहे आणि वाशी स्टेशन यासाठी महत्वाचं आहे कारण वाशी हा मुंबईचा एक एंट्री पॉइंट समजला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर मॉलच्या नक्कीच विक्रांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।